विस्फोटक ताबडतोड अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी दोन्ही खेळाडू तत्परतेने प्रयत्न नेहमीच करत असतात. हा सामना बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सामना सुरू होण्या अगोदर आपण दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवून या अंतिम क्वालिफायरच्या मॅचचा स्वागत करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा विश्वनाथ जाधव, समोर आपण पाहिला तुषार शेळके. आणि ही बॅटल खूप चांगलं रंगणार आहे मित्रांनो. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ही. आणि ज्या वेळेला आमने सामने एकमेकांच्या विरोधामध्ये दोन्ही अगदी रती महारथी येत असतात त्यावेळेला रफ अँड टफ मॅच आपण अनेकदा पाहिली आहे. मात्र इथनं कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा सामना सुरू आहे जिथे चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. टार्गेट 42 दिलंय वडोली ट्रॉफी मध्ये 4 षटकांमध्ये. सुनील थलकेच्या बॅटमध्ये पहिलाच चौका ठेवला म्हणजे आज कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ चांगली कामगिरी करेल. इथे पहा स्लॉग स्वीपचा फटका पहिल्या चेंडूवरती फटक्याला ग्लान्स केलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्पेलेच्या क्षेत्रामध्ये. फटक्यामध्ये ताकद पाहिली, नजाकत पाहिली आणि चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. पहिल्या चेंडूत चौका ठोकला विश्वनाथ वरती आक्रमणाला. पडल्यानंतर आतमध्ये कट होणारा चेंडू आपण पाहिला. इन स्विंगर आउट स्विंगर चेंडूंसाठी अगदी तत्परतेने नेहमीच प्रयत्न करतो विश्वनाथ जाधव. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट मधील एक मोठा स्टार खेळाडू आज या कुंदे नगरीच्या क्रिकेटच्या पटलावरती आपण खेळताना पाहतोय. निलेशजी होगे कुंदे गावचे उद्योगपती आहेत. त्यांना विनंती करतो आपण इथे आला असाल तर आपण मंचावरती आपल्या देखील या ठिकाणी आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. इथे पहा काय घडलंय. फलंदाज बाद. तुषार शेळके बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इंटर झाला युनिट नंबर 3 वरती. जतीन वारे आलेत. जतीन वारेला आपण पाहतोय. तुषार शेळके नाराज पावलाने सुद्धा दगडचा असायला येत असताना पाहायला मिळाले. जतीन वारे आला. विश्वनाथ जाधव आहे समोर. ही मॅच अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल का. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होती त्या ठिकाणी. तर इथे चांगला फटका आहे. इथे चांगला फटका आपण पाहिला त्या ठिकाणी स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. आणि तिथे हा डीप मध्ये प्रोटेक्शन येत असताना या ठिकाणी एक सवाल आहे. 6 चेंडू मध्ये आता सागर पाटीलला 3 षटकार जर आले तर एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून संघाचे गुवे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक जबरदस्त मॅच इथे रंगताना आपण पाहतोय. इथे टॉपेज आहे. फलंदाज इथे काय घडले पाहावं लागेल. बॅटवरती आहे चेंडू, फलंदाज बाद.
बॅक टू बॅक दोन मोठे धक्के दिलेत, मोठे दोन स्टार खेळाडू बाद झालेत. ओपनिंग सलामीची जोडी आता डगआउटच्या असायला येऊन बसली आहे. नवीन फलंदाज विश्वास जाधव आलेत. जबरदस्त मॅच सध्या आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली, कमाल धमाल लाजवाब बेमिसाल इथे गोलंदाजी करत असताना इथे पहिल्या षटकामध्ये दोन सलामीचे बॅटर इथे बाद करून सोडले. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. अक्षय आलाय. जय विश्वकर्मा यष्टांच्या पाठीमागे आहेत, अनुभवी खेळाडू आहे या संघाचा. अक्षय राजभरला आपण पाहतोय, चांगला लेफ्टी गोलंदाज आहे. इथे पहा अक्षय देखील अगदी जबरदस्त आपण पाहिलं आणि तिथे फटक्या खेळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. एक डबल माइंडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र लास्ट मोमेंटला चेंडू सोडून दिला. जबरदस्त खेळ इथे करत असताना पाहायला मिळालेत आतापर्यंत गावदेवी धानिव संघ. इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, शॉर्ट टर्म पोल, चेंडू जाईल एक टप्प्याखेर, चेंडूवरती केला वार, चेंडू जाईल सीमा पार. इथे आलाय हा दमदार चौकार 4. इथे देखील पहा पायांवरती चेंडू आदळला गेला, त्या ठिकाणी पंचाने घोषित केलं. एकदा वलिया सुद्धा आणि एकदा धावफलक चाललंय पुढे. एक शांत संयमी खेळ इथे आपण पाहतोय आणि दोन्ही रफ अँड टफ मॅच मधील हे सामने जर आपण पाहिलं इथे फटका पुन्हा फर्स्ट लाईन स्वतः गोलंदाज तिथे आले. तिथे दोघांमध्ये तालमेल नाहीये, नजर हटी, दुर्घटना घटी. दोघांचा तालमेल, दोघांचं कॉलिंग इथे परफेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे इथे ही जेल गॅदर होत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय राजभर, अगदी खोला टाकलेला चेंडू, परफेक्ट शॉट, एक चेंडू टाकला गेलाय, एक्सप्रेस डिलिव्हरी, प्रचंड वेगवान चेंडू. फटका चांगला आहे, तिथनं मात्र विश्वनाथ जाधव 100 चेंडू अडवतो. इथे पहा 2 धावा कंप्लीट झाल्यात की पाहावं लागेल पंच. सध्या तरी शांत संयमी खेळ सुरू आहे. सध्या ते स्लो पॉइझन प्रमाणे ही सध्या मॅच सुरू आहे, मात्र स्लो पॉइझन ज्या वेळेला एकत्रित होतं त्यावेळेला मोठा ब्लास्ट होतो आणि ते आता स्वतः इथे चित्र पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल. धावसंख्या झाली आहे 13 धावा. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं. तिसऱ्या षटकासाठी जय विश्वकर्मा आलेत. अक्षय राजभरचं काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. एक कॅटेगरीच्या दोन्ही संघ आपण पाहतोय, जिथे आपण अनेकदा पाहिले गोरसई, टेंभिवली, वाकलन, दारावे, बामणडोंगरी, मुरबी, शेंजगेम, वडवली संघ, त्यामधील त्या शैलीमधील हे 2 संघ पाहतोय आपण. जानवान पोगाव संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ इथे आहे गावदेवी स्पोर्ट्स धानिव संघ. आणि एक कॅटेगरीचे संघ ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये येतात त्यावेळेला इथे मॅचचा आनंद देखील सर्वजण लुटत असतात. मात्र यूट्यूबवरती देखील असेल, या मॅचसाठी यूट्यूबवरती व्ह्यूअर्स देखील खूप व्ह्यूअरशिप वाढत असते, कारण अगदी स्टार खेळाडूंना आपल्याला ते चान्सेस असतात मिळतात आणि स्टार खेळाडूला आपण यूट्यूबवरती समोर पाहण्याची संधी मिळत असते. धावसंख्या 13.
उद्या देखील आपल्याला भावाले ब संघ पाहायला मिळेल. जय बजरंग गोरसे ब असेल, त्यानंतर साईश खारबाव दिग्गजांचे संघ उद्या पाहायला मिळतील. कोणी इथे येण्यासाठी विसरू नका. इथे पुन्हा चेंज ऑफ द बेस्ट पाहिला. उद्या इथे पॅक क्राऊड पाहायला मिळणार आहे, कारण उद्या त्यांचा आवडतेचे खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त फॅन फॉलोइंग असणारे दोन खेळाडू या भिवंडी तालुक्यातील सर भावेश पवार आणि A1 पवन या ठिकाणी पाहायला मिळतील. आज देखील विश्वनाथ जाधव याला पाहण्यासाठी खूप जणांनी इथे गर्दी केली, कारण त्याचा खेळ तसा आहे. विवेक शेलार देखील या ठिकाणी आपण पाहिला. फटका फर्स्टला इथे मिस्टेक होणार नाहीये. अजून एक धक्का. फलंदाज विश्वास जाधव या ठिकाणी होईल बाद. ठिकाणी बाद झालाय आणि इथं आपण पाहिलं नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावरती. जतीन वारेच्या सोबत आता नवीन एक चांगला खेळाडू आहे त्रिमूर्ती गायकर. अनुभव आहे त्याच्याकडे. आता त्याला त्या अनुभवाच्या जोरावरती चांगला खेळ करावा लागेल आणि इथनं या डावाला पुढे कसं नेता येईल, कारण एखाद्या रस्त्यावरती आपण जेव्हा चालत असतो अडथळे येत असतात. क्रॉस बॉटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र इथे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात जेवढा वेळ घालवाल तेवढेच तुम्हाला लोक ऑटोमॅटिक प्रसिद्ध करतील, कारण लोक हे त्यासाठीच असतात. तुम्ही चांगला खेळ केला तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देतील, तुम्ही खराब केला तरी देखील तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देतील. मात्र त्यामध्ये आपण पाहिला चांगला खेळ केला तर चांगली प्रसिद्धी मिळेल, वाईट खेळ केला तर तुमची वाईट प्रसिद्धी देखील होईल. मात्र इथे तुम्हाला आता कशा प्रकारे खेळ करायचा आहे ते पाहावं लागेल. पुन्हा आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चांगला फटका तर येत नाहीये. इथे पुन्हा आता विश्वनाथ जाधव आले. पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 63 धावांची इनिंग इथे पेश केली. तब्बल 13 चेंडूमध्ये अर्धशतक ज्याने कंप्लीट केले होते या स्पर्धेमध्ये मिस्टर विश्वनाथ जाधव. बजरंग पाटील पोगाव यांच्याकडनं हा जर सामना जिंकला पोगाव संघ तर त्यांना 1000 रुपये त्यांच्याकडनं दिले जातील प्राइज स्वरूपामध्ये. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय, मात्र हवा तसा टार्गेट सध्या तरी सेट नाहीये. 1/7 17 धावा क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक अशुभ आकडा 17 आलाय. इथे पुन्हा आता चेंज ऑफ द पेस. काही जबरदस्त मिश्रण युक्त गोलंदाजी इथे केली जाते. फेकी सध्या खराब आहे. तिथे पुन्हा विश्व तो पहा पुन्हा चेंडू तिथनं धावा कंप्लीट झाल्या 2. थोडासाही विलंब न करता लगेच एका धावेचं धावसंख्या झाली 19 धावा. 2-3 गडी गमावले गेले. 19 धावा. शांत संयमी क्रिकेट आपण आपल्या कोणी अपेक्षा केली नसेल की अशा मॅच मध्ये अशी कंडिशन सध्या येऊ शकेल. मात्र शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये देखील ही मॅच चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य या दोघांना करावं लागेल, त्रिमूर्ती गायकर आणि जतीन वारेला. कॅप्टन आलाय स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती. नीरजला आपण पाहतोय कलवा. आता या मॅच मध्ये कलवा का चलवा पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल. कॅप्टन आहे या संघाचा आणि कलवा म्हटलं तर या टीमचा फेमस खेळाडू आहे. नीरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन उर्फ कलवा या नावाने त्याला संबोधलं जातं. चर्चेतलं नाव आहे. पहिला चेंडू इथे पुन्हा खोलात टाकलेला चेंडू इथे आलाय डॉट बॉल. आणि धानीव गावदेवी स्पोर्ट्स धानीव संघाचा विचार केला तर एक जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये तो करताना पाहायला मिळतोय.
पहिल्या दिवसाची मॅच एक बॅलन्स आहे ती पेंडिंग आहे, त्यामुळे सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि मायू स्पोर्ट्स धामणगाव संघ, जर आपण ही मॅच SK एंटरटेनमेंटवरती जर पाहत असाल तर उद्या ठीक 9 वाजता इथे आपल्याला पोहोचायचं आहे. अदरवाईज आपला संघ जो उपस्थित नसेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. इथनं पंचाने वाईट घोषित केलाय, एकदा ॲड केली जाईल. आणि सेकंड डे मध्ये आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला हायवे दिवा स्पोर्ट्स दिवा संघ इथे सुपर 4 मध्ये दाखल झालाय. हा चेंडू देखील पंच घोषित करतील. पंचांच्या हात समांतर चेंडूला अवांतर. इट इज व्हाईट बॉल. अनदर रन्स एक्स्ट्रा रन्स ॲड केले जाईल स्कोरबोर्ड वरती. बॅक टू बॅक 3 इथे व्हाईट हॅट्रिक साठी काही पारितोषिक नाहीये. मात्र सध्या पंचांना कुठेतरी अगदी सुस्त पाहिलं असेल या गोलंदाजाने, कारण 3 गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी केली, 100 धावा आपण पाहिले नाही. आणि त्याने विचार केला असेल की सध्या या पंचांना आपण कुठेतरी व्यायाम करण्यासाठी भाग पाडूया, थोडी मेहनत देऊया. आणि त्याच अनुषंगाने इथे आमच्या प्रथमेश नाण्याने 3 चेंडूमध्ये 3 अवांतर धावा इथे त्यांनी इशारा दर्शविलाय. कलवाल आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती जो हनुमान पोगाव संघ. इथे पहा शॉर्टम पूल, एकच फटका, 440 चा झटका, चेंडू साई सीमा पार, बिग 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 ब्लो, षटकार. वडब्ल्यू टुर्नामेंटला आपण पाहिलं डान्सिंग अंपायरिंग देखील पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. इथे देखील मिळाले तर खूप बरं होईल, कारण तिकडे महादूर ठाकरे, इथे प्रवीण भोई, तिथे त्यांना पारितोषिक मिळतं, इथे देखील मिळेल. मात्र चांगली डान्सिंग अंपायरिंग झाली उद्याच्या दिवसात तर खूप मजा येणार आहे. सध्या तरी थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे, डाऊन द ग्राउंड, मिस्टेक होणार नाहीये. Another wicket goes down. Team the Hanuman Pogo team. फसला फलंदाज देखील बाद झालाय, नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय मैदानावरती. धावसंख्या झाली आहे तब्बल 28 धावा. तुषार गायकर आला नवीन फलंदाज. जिथे धावा थोड्या कमी, धावांचा ओघ ज्या ठिकाणी कमी होता तिथे धावा देताना पाहिला गोलंदाज नीरज उर्फ कळवा. हा चेंडू देखील पुन्हा एकदा खरा पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळ असताना इट इज व्हाईट बॉल, अनदर एक्स्ट्रा रन. सध्या सरप्राइझिंग गोलंदाजी करतो इथे, हवी तशी गोलंदाजी झाली नाहीये. सध्या खराब प्रदर्शन आपण पाहिलं आणि खराब प्रदर्शनामुळे सध्या ते समोरचा प्रतिस्पर्धा संघ जिथे धावा करण्यासाठी अडखळत होता, जिथे स्ट्रगल पाहिलं आपण त्यांचा, त्या स्ट्रगल वरनं थोडासा त्या सुटकेचा निश्वास त्याने घेतलाय. इथे पुन्हा शॉर्ट पूल केलंय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडूवरती केला वार, चेंडू जाईल सीमा पार. आला हा दमदार षटकार 6.
इथे काय घडले पाहाला. स्ट्रॉंग अपील आहे. पंचाने अपील उचलली आणि फलंदाज इट इज अल बी जबलू होईल बाद फलंदाज. षटक लांब लचक आपण पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. खूप दूरवरचं अंतर त्यांना कापून तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र तिथे पोहोचले नाहीयेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज होईल बाद. धावा कंप्लीट झाल्या. 2 षटक कंप्लीट झाले. धावसंख्या 37 धावा. इथे तरी आता मी म्हणे सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे. संघ आहे जय हनुमान पोगाव संघ. आता पुन्हा एकदा अविनाश शेळके आणि ज्ञानेश्वर शेळके यांच्यावरती खूप काही निर्भर असलेल्या मॅचचं. सामना कोणता संघ जिंकेल ते देखील पाहावं लागेल. आणि तिकडे कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे कारण आता अगदी क्वालिफायरच्या मॅचसाठी ते दाखल तर झालेत. आता शांतीनगर विपक्षामध्ये कुंदे स्पोर्ट्स कुंदे अशी पुढची मॅच धर्मवीर चषक वडवली येथे पाहायला मिळणार आहे. सुनील थालके आणि कंपनी आपण पाहिली आणि ते सामना जिंकलेत ते. आता कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ चांगली लक आजमावतोय. एक ट्रॉफी तरी आतापर्यंत त्याने जिंकले. दुसऱ्या ट्रॉफीच्या शोधामध्ये सध्या तर ते प्रवास करत आहेत. अडतीस धावाचं टार्गेट सध्या सेट केले मात्र 38 धावा देखील करण्यासाठी अंतिम मॅच आहे. अंतिम मॅच मध्ये देखील प्रेशर ही खूप असते मात्र कशा प्रकारे 38 धावा रोखल्या जातील कशा प्रकारे. आणि पोगावकरांचं लक्ष फक्त एकाच खेळाडूवरती असेल. मिस्टर विश्वनाथ जाधव वरती असणार आहे. आणि आज त्यांनी खऱ्या अर्थाने आपण एक पाहिलंय मालिकेवीराची सुप्रीम ट्रॉफी मध्ये जाणे एक मालिकेवीराची कार जिंकली आहे. विश्वनाथ जाधव विशूला आपण पाहतोय. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठा खेळाडू आहे. एक दादा खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. अनेकदा कतार असेल दुबई असेल त्यानंतर इंडियामधील सर्व क्षेत्रामध्ये दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान गुजरात मध्य प्रदेश यूपी सर्व क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या या धानिव गावचं नाव जाणे चर्चेमध्ये आणणारा खेळाडू म्हणजे वन अँड ओनली विश्वनाथ जाधव. ज्याने पालघर जिल्ह्याचं नाव देखील याचमुळे रोशन केलं. वसई विरार परिसराचं सुमित ढेकले असतील प्रथमेश ठाकरे याच अंबाडी परिसरावर बिलॉंग करणारा खेळाडू आहे. एकाच संघामध्ये चांगला खेळ सातत्यपूर्ण करत असतात. चला फलंदाज गेलेत मैदानावरती आपण पाहतो. विश्वनाथ जाधव त्याच्या सोबतीने फलंदाज आहे. अक्षय राजभर आहे.
मॅचला सुरुवात करतो 37 धावांचं. जमा केल्यात 38 धावांचा टार्गेट सध्या सेट केलंय. गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करतोय. अविनाश शेळके बॉलिंग ट्रॅक विथ समोर विश्वनाथ. फटका दमदार आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल वाऱ्याच्या वेगाने, होईल फरार आणि मग धावा मिळतील 4. पहिल्या चेंडूवरती केला आगाज, चौकार. तसं मॅच इथे रंगेल असं पाहायला मिळत होतं. मात्र इथे पहिल्या चेंडूवरती आगाज प्रारंभ स्टार्ट केले या मॅचला. पहा काय फटका आहे. विश्वनाथ जाधवचा तडाखा. चेंडू जाईल का? काहीच नाहीये. ते सध्या तरी चेंडू अडलाय. तिथे खूप सारे मोठे मोठे दगड त्या ठिकाणी आहेत. त्याला चेंडू अडला गेलाय. काय स्लॉक स्वीपचा नजरान आपण पाहिला. हा फटका विश्वनाथ जाधव मागचा पाय वाकवला, पडले, धडपडले जमिनीवरती आणि काय फटका खेळला. मात्र तिथे नशिबाची साथ तर मिळाली नाहीये. तिथे आल्यात 2 धावा विश्वनाथ जाधव. अविनाश शेळके आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा क्रॉस फाटेड फटका, गॅप सिलेक्शन आहे. चेंडू चाला डीक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू अडला त्याच क्षेत्रामध्ये. सध्या तरी मी म्हणेन इथे गावदेवी धानवी संघाच्या विजयामध्ये अडथळा पोगावकर नाहीयेत, तर ते मध्ये असणारे दगड आहेत असंच म्हणावं लागेल. कारण 2 चेंडूवरती 2 इथे चौकार इथे अडलेत. अडवण्याचं काम सध्या तर त्या दगडांच्या माध्यमातून झालंय. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अविनाश शेळके बॉलिंग ट्रॅक मध्ये. विश्वनाथ जाधव जबरदस्त खेळ या ठिकाणी साकारतोय. पुन्हा आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र क्रॉस पटेड फटका खेळण्याचा लास्ट मोमेंटला प्रयत्न केला आणि तिथनं आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला हा चेंडू अडवला गेला. तिथनं 1 धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. अक्षय राजभर आणि विश्वनाथ जाधव काल पण श्वान पथक येथे मैदानावरती आलं होतं. आज देखील आलंय. हे 2 संघ आपल्या गावचं अस्तित्व लढतात आणि हे त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानावरती धावतायत. फटका दमदार आहे. क्लासिकल अंदाजामध्ये अक्षय राजभरच्या बॅटमधून चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. इथे आलाय धमाकेदार चौकार. जबरदस्त चौकार ठोकवत असताना इराद्याचं स्पष्ट केले. अक्षय राजभरने विश्वनाथ जाधव सोबत खेळले असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि कमालीचा फटका इथे येत असताना इथे देखील पहा बुद्धीचा वापर केला. नेहमीच आपण म्हणत असतो शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते आणि तेच प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. चेंडू जाईल सीमा पार. इथे आलाय पुन्हा एकदा. 17 धावा आल्यात. जिथे 38 करायचे आहेत त्यामध्ये 17 तर आल्यात. आता उर्वरित चेंडू 18 मध्ये करायचे आहेत. 21 धावा. धावसंख्या 17 झाली आहे. इथे 18 मध्ये करायचे आहेत 21 धावा. जबरदस्त मॅच इथे रंगताना आपण पाहतोय.
18 मध्ये आता 21 धावा रोखायचा आहे. तिथे ज्ञानेश्वर शेळके आला बॉलिंग ट्रॅक वरती. समोर विश्वनाथ जाधव सॉफ्टने फटका ढकलला. तिथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला आहे. बॅट ग्राउंडेड झाले. इथे पहा काय जबरदस्त चित्त्याची चपणा आहे जबरदस्त. एखादा हरणाचा पाठीमागे जेव्हा एखादा बिबट्या लागतो तो पकडण्यासाठी त्याप्रमाणे झेप घेतली आणि काय रनिंग बिटवीन विकेट आपण पाहिले. शूट द गुड गेम क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना काय इथे रनिंग बिटवीन विकेट पाहिली. हे असतं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि ते दाखवत असताना विश्वनाथ जाधव एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू सध्या खेळतो इथे. इथे चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित चुकी होणार नाहीये. विश्वनाथ जाधवचा खेळ डाव सध्या समाप्त झालाय. नवीन खेळाडू सध्या तयार होतोय जय विश्वकर्मा आणि एक फलंदाज बाद झाला. नवीन दुसरा आला म्हणजे आपण म्हणू शकू एक संकट गेलं दुसरं मोठं संकट आता आलंय. कारण हा खेळाडू त्याच्यापेक्षा अजून एक ताकदवान खेळाडू जय विश्वकर्मा ज्याच्या नावात जय आहे तो खेळाडू आपण पाहतोय. इथे देखील मॅच गरम आहे. मात्र कुंदे संघाचे सामना चालू आहे. अंतिम क्वालिफायरची मॅच ज्या ठिकाणी सुनील थालके रन मशीन कुंदे ज्याने 4 मध्ये 4 दाभाड शांतिनगर संघाविरुद्ध 4 मध्ये 4 चौकार ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग करतोय तिथे मॅच देखील. आणि नरेश पाटील वडवली आणि जयेश पाटील वडवली यांच्याकडनं हा सामना जर क्वालिफाय झाले कुंदे संघ तर त्यांच्याकडनं जर्सी देखील दिली जाणार आहे कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला. म्हणजे आज सोने पे सुहागा डबल पर्वणी. पाच मध्ये 5 चौकार ठोकलेत. काय जबरदस्त मॅच आपण पाहतो. इथे देखील मॅच गरम आहे. तिथे देखील मॅच अगदी रफ अँड टफ आहे. एकोणविसावा एक गडी गमावले गेले. नवीन फलंदाज जय विश्वकर्मा समोर आपण पाहतोय ज्ञानेश्वर शेळके. इथे तिन्ही यष्टांना सोडून जाणार चेंडू होता पंच सांगत असताना या ठिकाणी पहा सुनील थालके रन मशीन कोणते 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकलेत. गणेश जाधव वरती आक्रमक असं 6 मध्ये 6 चौकार ठोकलेत. इतिहास घडवलाय असोसिएशन मध्ये सुद्धा तरी पहिल्यांदा 6 मध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम आज स्थापित झाला सुनील थालकेच्या नावावरती. इथे देखील मॅच आपण चांगली पाहतो जिथे गावदेवी ठाणे विपक्षामध्ये संघ आहे जय हनुमान पोगाव संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे देखील चांगला चेंडू आहे. इथे बॅट टी एच अँड टेकन फलंदाज होईल बाद. नीरज बॅटिंग साठी जातोय. कलवाला आपण पाहतोय 4थ्या नंबर वरती बॅटिंग करत असताना. एकवीस झाल्यात अजून 17 करायचे आहेत. उर्वरित चेंडू आपण पाहतो या षटक्यामधील आहेत म्हणजे 14 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 17 धावा 14 चेंडू 17चा इक्वेशन समीकरण आले समोर. जबरदस्त मॅच इथे आपण पाहतोय. गावदेवी ठाणे विपक्षामध्ये सॉफ्ट हँडने फटका चेक केलाय.
22 धावा झाल्यात. इथे सुद्धा आपण पाहिलं 2 2 22 आणि विकेट देखील गमावल्या. 2 सध्या 2 2 2 असा आकडा सुद्धा पाहतो. मॅच मध्ये अजून कहाणी में ट्विस्ट आहे. अजून देखील ही मॅच टर्न होऊ शकते. विकेट्स देखील महत्वाचे. जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव बाद झाले. आता इथे अक्षय आणि अक्षयच्या सोबती आपण पाहतोय नीरज आहे. चला मॅच सुरू करायचं आहे. इथनं षटक कंप्लीट झाले. 2 आणि 2 षटक्यांमध्ये आता 12 मध्ये करायचं आहे. तब्बल 16 धावा. मॅच लवकर आपण स्टार्ट करायचं आहे. बारा चेंडू आणि धावा करायचा आहे. तब्बल 16 धावा. इक्वेशन कठीण बनेल की सोपं बनेल ते पाहावं लागेल. इथनं आता टीम हडल सुरू आहे. टीम हडल सुरू असताना इथनं काय आखणी केली जाते, काय इथे चर्चा सत्र सुरू असेल, काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल ते पाहण्यासाठी आता 12 मध्ये 16 धावा रोखायच्या आहेत. जास्त वेळ आपण खर्च करू नका. 12 मध्ये आता 16 धाबा करायचा आहेत. आता तिथनं आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय चला मॅच सुरू करायचं आहे. 12 चेंडू 16 धाबांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅचचा हिरो विश्वास जाधव स्वतः आला तिसऱ्या षटकासाठी. इथनं आता त्याला पुन्हा एकदा तेच विक्रम, तेच पराक्रम, तो संघर्ष, 30 धश दाखवावी लागेल आणि इथे संघाला विजय करण्यासाठी इथे सिंहाचा वाटा उचलावा लागेल. आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपण पाहतो विश्वनाथ जाधवचा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित झाले होते. सध्या तरी आपण पाहिलं 12 मध्ये आता करायचं आहे तब्बल 16 धावा. फटका चांगला आहे. तिथे आपण पाहिलं इथे कंप्लीट झाली असेल. अजून एकदा वल्या चेंडूवरती पहिले विश्वास आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि विश्वासला सध्या विश्वास पूर्ण गोलंदाजी करावी लागेल. 11 मध्ये आता करायचं आहे तब्बल 14 धावा. मॅच अगदी रफ अँड टफ आहे. अजूनही कोणता संघ जिंकेल सांगता येणार नाहीये. मॅच अगदी टाईट मॅच बनली आहे. सफल झाले होते. इथे फटका तर उडवलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू आहे. तिथनं एकच धाव घेतली जाईल. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे तुषार शेळके आले धावत. चेंडू अडवला गेला. जबरदस्त मॅच आपण इथे पाहतोय. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक 20-25 पर्व आहे. पुन्हा आता विश्वासला आपण पाहतोय. इथे दिल स्कूप खेळलाय. फटका काय जबरदस्त फटका मात्र तिथे फटका फसला. इथे फलंदाज देखील होईल बाद पकडली गेले. शेर होईल फलंदाज फेल. अनदर बिग विकेट डाऊन. टीम गावदेवी धारावी संघाला लागेल अजून एक धक्का.
इथे सुद्धा तरी कमबॅक करून देण्याचं सामर्थ्य दाखवलंय गोलंदाज विश्वास जाधवच्या माध्यमातून आणि आपल्याला हवी तशी गोलंदाजी सध्या तो करून देतो संघाला. नावच विश्वास आहे त्याच्यावर ते विश्वास सध्या कर्णधाराने दाखवलाय. संघाचं पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती दिली आणि तिथनं तो कशा प्रकारे खेळ करेल हे पाहावं लागेल. आतापर्यंत पोगाव संघाचा या स्पर्धेमधला प्रवास जर आपण पहिल्या 2 सेमीफायनलिस्ट राहिलेत, मात्र इथे त्यांना आज ट्रॉफी उचलण्याचा मानस त्यांनी दाखवला त्यांच्या कॅप्टनने. हा चेंडू इथे स्ट्रॉंग अपील आहे, स्ट्रॉंग अपील मात्र पंच सांगतायत इट इज व्हाईट बॉल. नऊ चेंडू 12 धावा इक्वेशन समीकरण जवळ आहे. इथे पुन्हा फटका फसला, क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाहीये. सागर त्या ठिकाणी आहे. वेल जज अँड टेकन अनदर विकेट डाऊन. इथे विकेट्स लगातार जात आहेत, एका पाठोपाठ एक विकेट जातात. आता इथनं मॅच टर्नर होईल का? धानेव की पोगाव, पोगाव की धानेव, सध्या तरी इथे मॅच आपण पाहतोय. मात्र मॅच रमन आलेत नवीन फलंदाज. इथनं सध्या तरी विश्वास जाधवने काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. जिथनं संघ थोडा अडचणीत होता आणि अडचणीमध्ये सध्या तरी स्वतःला सिद्ध करतोय. मुसीबत में जो खडा वही सबसे बडा हे सांगत असताना सध्या मी म्हणेन की इथे जबरदस्त गोलंदाजी केली. पुन्हा बॅटची एज अँड टेकन, अजून एक अनदर विकेट डाऊन. इथे गावदेवी धानू संघाचं कंबरड मोडण्याचं काम पुन्हा एकदा इथे करतोय विश्वास जाधव. हलके आज विक्रम करण्याच्या मूड मध्ये आहेत. 9 चेंडूमध्ये सलग 9 चौकार त्याने ठोकलेत. काय फलंदाजी करतोय, अक्षरशः गोलंदाजांशी खेळ करतोय तो. इथे देखील मॅच रफ अँड टफ आले. 7 मध्ये आता 12 विकेट देखील आता गमावले गेलेत. 5 विकेट्स. रफ अँड टफ सामना विश्वास जाधवने पुन्हा एकदा जिवंत केलाय. जय हनुमान पोगाव संघासाठी. 10 मध्ये 10 ही मॅच देखील चांगली आहे. तिकडे देखील चांगली मॅच सुरू आहे, तरी आपण ही मॅच देखील रफ अँड टफ आहे. अकरा मध्ये 11 आता फक्त एवढंच बोलावं लागेल. 11 मध्ये 11 चौकार, लगातार 11 मध्ये 11 चौकार. चला मॅच सुरू करायचे आहेत. एक धाव घेतली. आता इथे 6 चेंडू आणि 11 धावा, 27 धावा झाल्यात. मॅच होती कुठे, आली कुठे. आणि म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये स्वतःला कधी सिद्ध करायचं असेल तर या कंडिशनला स्वतःला सिद्ध करा. कारण याच कंडिशनमुळे तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलं तरच तुम्ही तुमची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात हे सर्वांसमोर इथे दिसून येईल. आणि खऱ्या अर्थाने आता वेळ आली आहे. सध्या इथे आपण पहिली कंडिशन आली आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये आता 11 धावा रोखायच्या आहेत. जतीन आले, जतीन वारे. सध्या त्याला विजयाचे वारे आता संघाला आणून द्यावे लागतील. विश्वास जाधव काय कमालीची गोलंदाजी केली आहे. नावच विश्वास.
पुन्हा टीम हडल घेतलं, तिथे कॅप्टननी चर्चा केली, संघाच्या सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन चर्चा केली आणि तिथनं संघाला जिंकण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे इथना देखील आपण मॅच घेऊ शकतो, नेऊ शकतो, हीच टीम हडल मध्ये चर्चा झाली. तिथनं विश्वासने जबरदस्त गोलंदाजी केली आणि इथे मॅच अगदी आता 50-50 मध्ये आली. 6 मध्ये आता करायचं आहे तब्बल 11 धावा. सहा चेंडू 11. हा चेंडू पुढे टाकलाय, तिकडे पंच पाहणी करत आहेत, मात्र इथे सांगितलं इट इज वाईट बॉल. इथे सध्या तरी एका धावेची आवश्यकता होती आणि तिथे एका धावेने थोडीफार का होईना मात्र गावदेवी धानीव संघ सुटकेचा निश्वास घेतोय. 6 चेंडू 10 धावा. कशा प्रकारे इथे मॅच घेतली जाईल, कशा प्रकारे मॅचला टर्नओव्हर केले जाईल, कशा प्रकारे पाहावं लागेल. हा चेंडू इथे आपण पहिला आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय जतीन वारे. समोर फलंदाज आहे. 5 मध्ये आता करायचा 10 धावा. स्टेप आउट झाले तिथे, बॅटची एज ऑन टेकन. इथे अनदर विकेट गोज डाऊन. अजून देखील मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. 38 धावा. 38 धावा करायचं होतं. तिथे देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये कठीण बनलंय. कठीण बनलं नाही, कठीण बनवलं गेलंय, कारण तुमचा खेळ तेवढा खराब झालाय. सुरुवातीच्या षटकामध्ये जबरदस्त इनिंग पेश करत असताना विश्वनाथ जाधव यांनी चांगली बॅटिंग केली. थोडंफार सध्या समोरच्या संघाला मी तर म्हणेन हलक्यात घेतलं आणि हलक्यात घेतल्यामुळे सध्या ही वेळ त्यांच्यावरती आली आहे. हलक्यात घेतल्यानंतर कार्यक्रम हा होत असतो आणि तोच कार्यक्रम सध्या करत असताना पाहायला मिळालेत. इथे जय हनुमान पोगाव संघ. करने की शिद्दत है हम में और वो हम करके दिखाएंगे, हे सध्या इथे करत असताना पाहायला मिळाले. मिस्टर विश्वास जाधव, नंतर आपण पाहिलं जतीन वारे. ही जबरदस्त मॅच इथे खेळत असताना जय हनुमान पोगाव संघ. काय रफ अँड टफ काटे की टक्कर, अतिशय जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि इथे सध्या फलंदाज बाद झाले. 6 धावा आहेत 28. 4 चेंडू 10 धावा. कशा प्रकारे इथे मॅच इथे जिंकली जाईल का पाहावं लागेल. चार चेंडू 10 धावा. इथे शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे, धाव मिळणार नाहीये. 3 मध्ये 10. तुषार शेळके यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहतोय. ही स्पर्धा या पोगावकरांना आतापर्यंत रास आली आहे आणि पुन्हा एकदा त्याने ते सिद्ध केलंय, कारण 2 टाइम सेमीफायनल्स राहिलेत आणि आता पुन्हा एकदा जसं अविनाश शेळके कॅप्टननी म्हटलं चॅम्पियन पदाच्या दावेदार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि सध्या तरी इथे देखील आलाय डॉट बॉल. डॉट बॉल, डॉट बॉल. 2 चेंडू 10 धावा. जिथे 12th मॅनच्या चेहऱ्यावरचं हास्य गमावलं होतं पोगाव संघाच्या, ते हास्य पुन्हा एकदा परतीला आलंय आणि इथनं आता पोगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. मात्र 2 चेंडू 10 धावा. इथे धानीव संघाचा 12th मॅन थोडा उदास आहे. हा चेंडू देखील आलाय डॉट बॉल. जतीन वारे काय गोलंदाजी करतोय. आता 1 चेंडू 10 धावा. गावदेवी धानीव संघ इथे अपयशी ठरताना पाहायला मिळाला असं वाटलं होतं आणि इथे आपण पाहतोय डॉक्टर साहेब आमच्यातून रजा घेतात. पुन्हा एकदा इथे या आपण मंचावरती उद्या उपस्थित झाला अशी अपेक्षा करूया आणि थँक्यू सो मच. मास केला आता 1 चेंडू 10 धावा. इथे आता वाईट नो चेंडू नकोय. फटका चांगला आहे. फटका फर्स्टला क्षेत्ररक्षक तिथे नाहीये कोणी. तुषार शेळके पोहोचले तरी देखील सामना जिंकला. वेल प्लेड. वाह, काय गोलंदाजी केली आहे विश्वास जाधव, जतीन वारे आणि काय गोलंदाजी केली. समोरच्या संघाला सामना जिंकलेला सामना खिशातून घेऊन आलेत आणि पुन्हा ही स्पर्धा आपल्या संघाला रास आली आहे.
हे सांगत असताना सामना इथे जिंकलाय जय हनुमान पोगाव संघ वेल प्लेड गाईज आणि या सामन्याचा हिरो ठरतोय वन अँड ओनली मिस्टर जतीन वारे मॅन ऑफ द मॅच. आज कुंदे संघासाठी कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघासाठी आज फायनलिस्ट बनण्याच्या तयारीत ते आहेत. सुनील थालकेने रेकॉर्ड ब्रेक इनिंग पेश केली आहे. तब्बल 11 चेंडू मध्ये तब्बल 11 चौकार ठोकण्याचा विक्रम आजवर या असोसिएशन मध्ये कोणी केला नव्हता आणि तो विक्रम त्याने केलाय. जतीन वारेसवाला आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताबाने सन्मान केले जाईल. 12th मॅनच्या चेहऱ्यावरची आता मी खुशी पाहतोय. काय खुशी आहे कारण संघ क्वालिफाय झालाय. तुषार शेळके अभिनंदन तुझं आणि तुझ्या पुन्हा एकदा संघाचं. पुन्हा एकदा कुंदेकरांची ट्रॉफी ही पोगावकरांच्या हनुमानाच्या मंदिरात जाईल यातील मात्र शंका नाहीये. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण या मॅचचा हिरो वन अँड ओनली ज्याने अष्टपैलू कामगिरी केली खेळाडू आहे जतीन वारे. आणि दिनेशजी सुतार यांच्या शुभास्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहोत. जतीन वारे काय एफर्ट्स लावले वा हॅट्स ऑफ असेल पोगाव संघ. काय आणि जबरदस्त इनिंग तुषार शेळके. पुन्हा तर तुझ्या आणि तुझ्या संघाचं खूप सारं कौतुक असेल. आजचा दिवस या ठिकाणी आपण पाहतोय यशस्वीरित्या कंप्लीट झाला. पोगावकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं या गावच्या टीमच्या स्पर्धेचा चॅम्पियन तेच आहेत. आणि पुन्हा एकदा आजचा दिवस यशस्वीरित्या संपन्न झाला असं जाहीर करूया. सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या दिवशी सकाळच्या 7 मध्ये पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. थँक्यू सो मच.